नमस्कार. पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वाड्यातील 72 वर्षीय महिलेची सोन्याची माळ तुटणारे चौघे गुजरातमध्ये जेरबंद. पालघर पोलिसांची कारवाई. सोन्याची माळ व गुन्ह्यात वापरलेली इको कार जप्त. वाडा तालुक्यातील केळठण पाडा मांडा परिसरात ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने हिसकावून पसार झालेल्या 4 आरोपींना पालघर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे 1,70,000 रुपये किमतीची सोन्याची माळ आणि गुन्ह्यात वापरलेली इको कार जप्त करण्यात आली आहे. दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास भारती भास्कर पस्टे वय वर्ष 72 या केळठणपाडा मांडा येथून केळठण येथे जाण्यासाठी उभ्या होत्या. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या इको कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवले. कारमधील एका आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने खेचून घेतली आणि सर्व आरोपी कारमधून पसार झाले. या घटनेनंतर वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली GJ05 RS 9757 क्रमांकाच्या इको कारचा माग काढला. ही कार गुजरातच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वलसाड पोलिसांच्या मदतीने वलसाड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गुंदलाव ब्रिज येथे सापळा रचण्यात आला. यावेळी पोलिसांनी कार ताब्यात घेत त्यातील 4 संशयितांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुजम्मिल अशफाक सवानी वय वर्ष 29, अशफाक अली उर्फ बब्बूक मेहबूब अली सय्यद वय वर्ष 32, सुफियान नजीम शेख वय वर्ष 22 आणि आसिफा उर्फ हिना अमजद पठाण वय वर्ष 28 यांचा समावेश आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली सुमारे 1,70,000 रुपये किमतीची सोन्याची माळ तसेच गुन्ह्यात वापरलेली इको कार जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाड्यातील सोनसाखळी चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून पुढील तपास वाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान एक 72 वर्षाची महिला आणि त्यांच्यासोबत 3 महिला असे कन्सल्टंट जाण्यासाठी थांबले असताना त्या ठिकाणी एक इको गाडी आली. त्या इको गाडीमधील ड्रायव्हरने ही जी फिर्यादी आहे त्यांना पुढे बसण्यास सांगितले आणि बाकीच्या 3 महिला त्या पाठीमागे बसल्या. त्या गाडीमध्ये अगोदर एकूण 3 पुरुष आणि 1 महिला होती. ते पुढे गेल्यानंतर जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर हा सिगारेट पित होता आणि सिगारेट पिऊन तो धूर त्यांनी महिलांच्या अंगावरती सोडला आणि त्याचं वर्तन हे थोडंसं संशयास्पद वाटल्यानंतर ह्या महिलांनी गाडी थांबायला सांगितल्यानंतर 3 महिलांना खाली उतरवले आणि पुढे जी ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेली महिला होती त्यातला त्या ड्रायव्हरने तिच्या गळ्यातील बोरमाळ बघितलेली होती अगोदरच आणि ती बोरमाळ खेचून घेतली आणि त्या महिलेला खाली उतरले आणि अशी ही गाडी वाडा हद्दीतून विक्रमगड साईडला गेली अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस टीम त्या ठिकाणी तात्काळ आम्ही तैनात केल्या. नाकाबंदी लावण्यात आली आणि टोल नाक्याची आम्ही CCTV फुटेज बघितले. कासा पोलिसांना अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल होता. तर त्या माहितीच्या आधारे आणि टॉवर लोकेशन घेऊन आम्ही ह्या आरोपींचं ट्रेस केलं असता हे आरोपी आम्हाला गुजरात वलसाड येथे मिळून आले. 4ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. या आरोपींनी यापूर्वी कासा येथे सुद्धा अशाच पद्धतीचा गुन्हा केला होता आणि त्याचा पुढील तपास आमचा चालू आहे. तर यांना किती तारखेमध्ये PC दिली कोर्टाने? त्यांना 3 तारखेपर्यंत PC देण्यात आलेली आहे. तर हे सराईत गुन्हेगार आहेत का? हे सराईत गुन्हेगार आहेत. आपल्या हद्दीमध्ये कासा पोलिसांना सुद्धा गुन्हा आहे आणि गुजरात राज्यामध्ये सुद्धा यांच्यावरती अशाच पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत. तर या घटनेसंदर्भात आपण काय आवाहन कराल? या घटनेच्या अनुषंगाने आम्ही सर्व नागरिकांना हेच आवाहन करतो की आपण ज्यावेळेस प्रवास करता त्यावेळी आपले सोन्याचे दागिने आपण व्यवस्थित सांभाळून ठेवा आणि जे अनोळखी लोक असतील किंवा बाहेरच्या गाड्या असतील त्यामध्ये जर आपण प्रवास करणं टाळावं आणि आपलं लोकेशन आपल्या घरच्यांनाही देणं यामध्ये गरजेचं आहे. आणि आपल्याला अशा ठिकाणी जर गरज वाटली तर आपला पोलीस जो टोल नंबर आहे 112 या नंबरवरती आपण कॉल करू शकता. तात्काळ त्या ठिकाणी आपल्याला पोलिसांची मदत मिळेल.